आपली आझाद मैदानावरती आंदोलनाची पूर्ण तयारी आज आपली संध्याकाळपर्यंत सगळी तयारी झालेली आहे। जवळजवळ राज्यातील सर्व आपले कॉन्ट्रॅक्टर बंधूंना एकच विनंती आहे, आपण जिथून कुठून येणार आहात सुरक्षित या। उद्या 10 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी जमायचं आहे। आपलं आंदोलन नेहमी ज्या वेळेत आपण सांगितलेलं त्या वेळेमध्ये सुरू होणार आहे। आपण येताना आपली गाडी आजूबाजूला आपल्या स्वतःच्या जबाबदारीवरती पार्क करायची आहे। त्यानंतर आपण इथं आपल्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण आपली जी काही व्यथा आहे, 2.5 वर्षापासून आपला जो काही निधी मिळत नाही, त्यासाठी आपण शांततेच्या मार्गाने आपण आपली भावना मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण उद्या इथे बसत आहे। आपण सगळ्यांनी सर्व ताकदीने आपले सगळे प्रमुख, जिल्ह्यातली तालुक्यातली सर्व प्रमुख ही सगळी मुंबईमध्ये पोहोचलेली आहे। साधारणतः 250 ते 300 प्रतिनिधी आपल्या इथं आज पोहोचलेले आहे। आपण सगळ्यांनी उद्या आज सगळ्यांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी इथे उद्या येण्याचा प्रयत्न करावा। हा लढा आपल्याला निर्णायक पद्धतीने निर्णयापर्यंत नेण्यासाठी आपली सर्वांची ताकद आणि सर्वांची साथ पाहिजे आहे। त्याच्यामुळं कोणीतरी जाईल आणि मी घरी बसेल अशी भूमिका घेऊ नका। आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे, आत्ता आपण जर जिंकलो तर आपल्याला भविष्यामध्ये ह्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही। शासनाची पॉलिसी, शासनाचं धोरण हे सगळं आपल्याशी ज्या पद्धतीनं आज सुरू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण सुद्धा एक स्वाभिमानी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ह्या राज्यामध्ये आपण स्वाभिमानाने काम केलंय। आपण स्वाभिमानाने पुढे जाऊया। आपली ह्या माध्यमातून एकच विनंती, मंत्री महोदय साहेब, मुख्यमंत्री महोदय साहेब, आम्ही आपल्याकडे साकडं घालण्यासाठी आलेलो आहे। आमचा कुठलाही द्वेष तुमच्या वतीने नाही। आम्हाला आमचे हक्काचे पैसे 2.5 वर्षापासून थांबलेला निधी आम्हाला मिळावा यासाठी आम्ही तर आपल्याकडे मुंबईमध्ये येत आहे। आपलं मागणं आमचं रास्त आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आझाद मैदानावर सगळ्यांनी उद्या सकाळी लवकर पोहोचावं ही आपल्याला सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती।